एकनाथ शिंदेंनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्यानं खासदार संजय राऊतांनी निशाणा साधलाय। आमदार फोडणाऱ्यांना आता फोडाफोडीची भीती वाटते। स्वतःच्या राज्यातही एकनाथ शिंदेंना असुरक्षित वाटते। शिंदेंसाठी सुरक्षित जागा सुरत हीच आहे असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। देवेंद्र फडणवीस हट्टी आहेत, मी त्यांना ओळखतो। शहांच्या पक्षाचा महापौर फडणवीसांना मान्य होईल का? फडणवीस शिंदेंचा महापौर करतील का असा टोलाही राऊतांनी लगावलाय। ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे, त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी याचं मला आश्चर्य वाटतं। आणि आमदार घेऊन ते महाराष्ट्रात नव्हते राहिले, ते सुरतला गेले होते, सुरक्षित ठिकाणी। त्यांनी नगरसेवकसुद्धा सुरतला किंवा अहमदाबादला न्यायला पाहिजे होते, आमदारांना सुरतला नेलं। याचा अर्थ असा आहे की स्वतःच्या राज्यात जिथे ते डेप्युटी सीएम आहेत, जिथे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत, गृहमंत्री त्यांच्याकडे भाजपकडे आहेत, तरीही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात। फडणवीस महाराष्ट्रात नसले तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेतच ना। फडणवीस यांना हे मान्य होईल का की अमित शहांच्या पक्षाचा इथे महापौर व्हावा? याचं उत्तर मला तुम्ही द्या की देवेंद्र फडणवीस यांना हे मान्य होईल का की अमित शहा यांचा जो पक्ष आहे आणि त्याचे जे 29 नगरसेवक आहेत ज्यांना कोंडून ठेवलं आहे आणि जे हट्ट धरून बसलेत की आमचाच महापौर करा, हे फडणवीस करतील का? मी फडणवीसांना जे काही ओळखतो बरं का, ते वेताळाप्रमाणे हट्टी आहेत एवढंच सांगतो। तर दुसरीकडे उबाठाच्या उतरत्या कळेला राऊत जबाबदार असून महापौर कोण होणार हे राऊत नव्हे तर मुंबईकर ठरवतील अशा शब्दात नवनाथ बन यांनी टीका केली। हिंदुत्व गहाण ठेवणाऱ्यांनी फोडाफोडीवर बोलू नये असं प्रत्युत्तर नवनाथ बन यांनी राऊतांना दिलंय। ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गहाण ठेवले, हिंदुत्व गहाण ठेवले, त्या संजय राऊत यांनी इतरांवर टीका करू नये। तुमचे आमदार हे ईडीला किंवा सीबीआयला घाबरून गेले नव्हते, तर उद्धवजी ठाकरे यांच्या अहंकाराला कंटाळून त्यांनी तुमचा पक्ष सोडला होता। आणि नगरसेवक फोडण्याची भीती कुणालाही नाही, एकनाथजी शिंदे यांना देखील नाही। संजय राऊत उलट तुमच्या पक्षाचे नगरसेवक किती तुमच्यासोबत राहतात याबद्दल जरा लक्ष द्या। तुम्ही असाच अहंकार ठेवला तर तुमचे नगरसेवक देखील तुम्हाला सोडून गेल्याशिवाय राहणार नाहीत। संजय राऊत, बहुमत कधीच चंचल नसतं, बहुमत हे एकजूट असतं। चंचल काय आहेत तर तुमच्या भूमिका चंचल आहेत। ज्या पद्धतीने तुम्ही भूमिका बदलतायत, तो ज्या पद्धतीने तुम्ही वागतायत त्या भूमिका चंचल आहेत, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। बहुमत मजबूत असतं, ते कधीही चंचल नसतं। आणि या मजबूत बहुमताच्या जोरावर महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकणार। आणि तुमच्या चंचल भूमिकेमुळे कधी तुम्ही शरद पवारांना धोका दिला, कधी तुम्ही काँग्रेसला धोका दिला। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस वेगळी लढली, आता खासदारकीसाठी तुम्ही स्वतः चंचल झालात, पण राज्यसभेची खासदारकी देखील तुम्ही कितीही चंचलपणा केला तरी तुम्हाला मिळणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।